नमस्कार मैत्रिणींनो, आज इथे मी तुम्हाला छान असं खमंग चवीचं उकड शेंगूळ बनवून दाखवणार आहे। त्यासाठी इथे बघा कढईमध्ये मी 3 पळ्या तेल घेतलेलं आहे। तेल आपलं चांगलं तापून झाल्यानंतर यामध्ये मोहरी टाकून घेणार आहे। मोहरी छान फुलून आली की यामध्ये आपण 2-4 लसणाच्या पाकळ्यांचे तुकडे कट करून यामध्ये चांगलं ते गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घेणार आहे। नंतर यामध्ये आपण शेंगदाणे टाकून घेणार आहेत। शेंगदाणे टाकल्यानंतर इथे मोठ्या आकाराचा कांदा टाकून घेणार आहे। कांदा आपण छान सॉफ्ट होईपर्यंत परतून घेणार आहे। नंतर इथे बघा मी लसण मिरचीचा ठेचा माझ्याकडे अवेलेबल होता तो टाकून घेतलेला आहे। तुम्ही इथे असा ठेचा नसेल तर लसण मिरची अद्रकचं पेस्ट करून इथे टाकून घेऊ शकतात। नंतर इथे मी हळद आणि लाल तिखट टाकून घेतलेलं आहे, ते देखील इथे व्यवस्थित परतून घेतलेलं आहे। नंतर इथे थोडीशी कसुरी मेथी छान अजून याची चव वाढावी म्हणून टाकून घेतलेली आहे, तर ती देखील तेलामध्ये चांगली परतून घेतली। नंतर इथे मी जवळजवळ 1 ते 1.5 तांब्या एवढं पाणी टाकून घेतलेलं आहे। तुम्हाला किती प्रमाणात करायचे त्यानुसार पाण्याचं प्रमाण कमी जास्त तुम्ही करू शकता। तर अशा पद्धतीने बघा पाणी आपलं छान फोडणीला टाकून झालेलं आहे आणि याला चांगली पटकन उकळी यावी म्हणून इथे मी चवीपुरतं मीठ देखील टाकून घेणार आहे। तर इथे बघा मी 3 वाट्या एवढं ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे। नंतर इथे अर्धी वाटी डाळीचं पीठ, अर्धी वाटी गव्हाचं पीठ, नंतर इथे ओवा कुस्करून टाकलेला आहे, चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे। यामध्ये देखील थोडी हळद आणि लाल तिखट टाकलेलं आहे। तुम्ही इथे लसण मिरची अद्रकचा ठेचा सुद्धा टाकू शकता त्या पिठामध्ये भिजवताना। तर हे पीठ आपण भाकरीचं पीठ जसं भिजवतो त्याच पद्धतीने भिजवायचं आहे। खूप जास्त सैलसर असं भिजवायचं नाहीये, जर सैलसर भिजवलं तर याचे उकड शेंगुळ वळता येणार नाहीत। तर अशा पद्धतीने थोडं थोडं पाणी घालून याला भाकरीच्या पिठासारखं आपल्याला मळून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने आपला हा गोळा तयार करून घ्यायचा आहे। ज्वारीचं पीठ आहे त्यामुळे याला भिजत ठेवायची गरज नाही, लगेच आपल्याला शेंगुळे वळायला सुरू करायचे आहे। तर अशा पद्धतीने बघा मी ओट्यावरच लांब लांब आकारामध्ये असे शेंगोळे वळून घेणार आहे। काही असे रिंग साईज मध्ये करून घेणार आहे आणि काही असे लांबट आकाराचे ठेवणार आहे। तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोणत्याही शेपमध्ये शेंगोळे करून घेऊ शकतात आणि ज्या पद्धतीने मी इथे करते त्या पद्धतीने तुम्ही पातळ देखील करून घेऊ शकतात। तुमच्याकडे थोडे जाड आवडत असतील तर जाड देखील करून घेऊ शकतात, पण जाड थोडी शिजायला वेळ लागतो किंवा आतून कच्चे राहण्याची भीती असते, त्यामुळे मी जास्त जाड करत नाही। तर अशा पद्धतीने बघा रिंग आकारामध्ये करून घेतलेले आहेत आणि काही शेंगोळे मी लांब लांब आकाराचे केलेले आहेत। तर तुम्ही सुद्धा माझ्याच पद्धतीने करत असाल तर ते देखील मला कमेंट करून सांगा, किंवा ही रेसिपी तुम्ही पहिल्यांदाच पाहिली असेल आणि माझ्या पद्धतीने करून बघायची असेल तर नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। लॉंग व्हिडिओ मी डिटेलमध्ये अपलोड केलेला आहे आणि बघा पाण्याला चांगली उकळी आल्यानंतर हे सर्व तयार केलेले शेंगोळे मी यामध्ये टाकून घेतलेले आहेत। जोपर्यंत पाण्याला उकळी येत नाही तोपर्यंत शेंगोळे टाकायचे नाहीयेत आणि शेंगोळ्याचे जे पाणी आपण फोडणीला टाकले त्याला छान दाटसरपणा यावा म्हणून ज्या कटोऱ्यामध्ये आपण ज्वारीचं पीठ भिजवलं आहे त्या कटोऱ्यामध्ये थोडंसं पाणी टाकून ते पाणी यामध्ये मिक्स करायचं आहे, म्हणजे छान दाटसरपणा आपल्या शेंगोळ्यांना येतो। नंतर इथे बघा आपल्याला जर एक्स्ट्राचं पाणी जर टाकण्याची गरज पडली तर गरम पाणी टाकावं, यामध्ये थंड पाणी टाकल्यावर याची चव बिघडते, म्हणून मी ताटावर पाणी ठेवलंय। आणि इथे बघा आपले 10-15 मिनिटानंतर लो ते मीडियम फ्लेमवर आपले शेंगोळे मस्त शिजलेले आहेत आणि खाण्यासाठी आपले हे शेंगोळे तयार झालेले आहेत। तर इथे मी सर्व करून घेतले आहे, नक्की ट्राय करून बघा। थँक्यू।